सामना क्रमांक दुसरा सुरू होतोय. स्ट्राईकला येतो बाळा लांघी. ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय प्रत्यय वडे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे मात्र खेळला. एक सिंगल आली. 5 षटकाचा सामना आहे. गोलंदाज मार्क गोलंदाज संतोष राखपसरे जो गोलंदाज मार्क होते आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळते. चला नवनाथ खांदवे या मॅन ऑफ द मॅच. नवनाथ खांदवे यांना जे आहे ते घेण्यासाठी यायचे. आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू त्याच्यावर त्याला एक सिंगल. त्याच्यानंतरचा जो काही चेंडू आपण पाहिला तो पूर्णपणे डॉट जाताना पाहायला मिळाला. एकच धाव आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू असताना पहिलं. संतोष तयार. या दरम्यान प्रत्यय वडेच्या बॅटमधून चेंडू पोहोचला लॉंग ऑनला. जेल झाला. प्रत्यय वडे 0 बाद. नवनाथ खांदवे कॅप्टन शिवराज स्पोर्ट्स ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब या दरम्यान जो मिळणार आहे. पहिल्या सामन्यातली एक बहारदार कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. सात चेंडूमध्ये 18 धावा नवनाथ खांदवेने बनवल्या आणि एक चेंडू टाकत असताना त्यांनी वैयक्तिक धावा खर्च केल्या फक्त 3 आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक फलंदाज सुद्धा त्यांनी जो बाद केलेला आहे. असा असणारा नवनाथ या नवनाथला आपण या ठिकाणी देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब. या नवनाथ या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करेल आदरणीय षटकार आलाय. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. आदरणीय आमचे योगेशजी निंबाळकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. आदरणीय आमचे संजय शेठ गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे आणि आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. या परत एकदा चेंडू पोहोचेल मिड विकेटला. क्षेत्ररक्षण या दरम्यान होताना पाहायला मिळाला नाही. 4 रन चौकार आहे. मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका एक चौकार आहे तर आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. नवनाथ तुमचं अभिनंदन. इथे षटकसुद्धा संपलं जाते. नवनाथ मगाशी एक सांगितलं होतं की मैदानाच्या आतमध्ये शिवराज आणि सोमेश्वर 2 चांगले मित्र आहेत. शुभेच्छा तुम्ही दोन्ही संघांना दिल्या होत्या पण खरं सांगा शुभेच्छा खरंच सोमेश्वरला दिल्या होत्या का? खरंच दिल्या होत्या. मग इतके जर शुभेच्छा चांगल्या प्रकारे दिल्या होत्या मग गोलंदाजी करत असताना तुम्ही फक्त 3च धावा दिल्या. आज शेवटी खेळ आहे आता. आणि शिवा गोलंदाजी मार्क करताना शिवाला पहिल्या षटकामध्ये तुम्ही फार आक्रमक झाला होतात. कारण मॅच आम्हाला लवकर जिंकायची होती त्यामुळं खेळ करणे जरुरीच होते आमच्यासाठी. कॉलबॅकचा सामना आहे सध्या आता त्यामुळं खेळ करणे आमच्यासाठी हेच आहे. मग जरी संघ आपण पाहिलं खूप तगडे जरी असतील मित्र जरी असेल पण मैदानाच्या आतमध्ये होतं की आपलं क्रिकेट आपल्याला दाखवायचं असं ते क्रिकेट मात्र तुम्ही दाखवत आहे. आता एक पहिला सामना तुम्ही या ठिकाणी मात्र जिंकला आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही लोहगावचा राजा उत्तरेश्वरच्या विरोधात लढणार आहे. हा संघ नेहमीच एक तर शिवराजच्या विरोधात तरी असतो किंवा सोमेश्वरच्या विरोधात तरी असतो. काय सांगाल या लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाबाबत? हे प्रत्येक वेळी असं झालेलं आहे. बरेच वेळा उत्तरेश्वर संघ आम्ही खेळलेलो आहे. कोणतीही टुर्नामेंट असो हाप्पीची असो कोणती असो बरेच वेळा हा संघ आमच्याबरोबर आलेला आहे. यावेळेस त्यांना काय तुमच्या शुभेच्छा असणार आहे का? हा शुभेच्छा तर असणारच आहे. तुमच्या गोड गोड शुभेच्छा त्यांना खूप प्रोत्साहन देतील. थँक्यू. धन्यवाद.
आपला इंटरव्ह्यू किंवा आपल्या ज्या बातचीत आहेत आपण खेळापेक्षाही आपण त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या विरोधात नंतर खेळणारे संघ त्यांच्याबद्दलचे मनोगत आपण खेळाडूंचं जाणून घेत असतो. हे चांगले मित्र आहेत. इथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल, तिथं एक धाव आली आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोचला आहे. तो आता 13. एक फलंदाज बाद आहे. दुसरं षटक चालू असताना गोलंदाज जो आहे नवनाथ रागपसरे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय खडे खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल. एक धाव, धावराका धावसंख्या 14 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक चालू असताना आणि या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. चेंडू पोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. या दरम्यान परत एक बॅकफुटला सारखं चेंडू खेळला जातोय. चेंडू पोहोचला गेला डीप फेडमॅनला. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा. मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 22 धावा आहेत आणि फलंदाज बाद आहे तो 1. जो प्रत्येक वडे याच्यावर जो बाद झालेला आहे 0वरती बाद झाला होता. दुसऱ्या बाजूने माधव लांगी 17वरती नाबाद. 8 चेंडू खेळला, 1 षटकार 2 चौकार आहे आणि एका चौकाराच्या मदतीने एक जबरदस्त फलंदाजी करणारा जो काय फलंदाज आहे त्याचं नाव आहे तो निलेश शेडगे. 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या आहेत. नवीन गोलंदाज अतुल पाथरकर आणि या दरम्यान अतुल पाथरकरचा चेंडू मिड विकेटला जो खेळला जातोय तिथे नमनाथ बाबू क्षेत्ररक्षण करतोय. सचिन बोडकेने चेंडू कव्हर केला होता. रिवर्स अटॅक. समालोचक कक्षामध्ये रिवर्सचा षटकार 6 रन. षटकार आलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार. परत आपण पाहतोय रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता माधव लांगेकडून. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण धावफलक 29 धावा आहेत. तिसरं षटक चालू असताना 1/29. इथे आपण पाहतोय चेंडू खूप उंचीवरती झेल सुटला. माधव लांगीला जीवदान देणं हे राखपसरे वस्ती संघासाठी चांगलं कदापि नसणार आहे. कारण इथे डू ऑर डाय आहे राखपसरी वस्ती संघासाठी. इथे राखपसरी वस्ती संघ जर पराभूत जर झाला तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. कारण PBS संघ टॉपर राहील आणि त्याच्यानंतर मग अमर युवा फाउंडेशन आणि राखपसरी वस्ती स्पोर्ट्स या स्पर्धेच्या बाहेर जातील. त्यामुळे इथं डू ऑर डाय आहे राखपसरी वस्ती संघाला. त्यामुळे इथे जीव पानाला लावून जी तोड कोशिश करनी होगी राख पसरे वस्ती टीम के लिए.
हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू वाईतस मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. गॅप किती मोठा आहे पहा. त्या गॅपमध्ये चेंडू या दरम्यान ढकलला आहे. त्या दरम्यान 2 धावा आल्या. तिसरीचा सुद्धा प्रयत्न केला आहे की नाही, नकार दिला जातो. इथं 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता एकूण धावफलक जो आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 33 धावा. PBS स्पोर्ट्स 33 धावा, 1 फलंदाज बाद, 3 षटकं संपली. ड्रिंक ब्रेक. चला ड्रिंक ब्रेक. रंगली ही पहा ओव्हर संपली. रगत सपन आन मान शान मान सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. ऐकलं का? तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या, ओ तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. ड्रिंक ब्रेक जो होता तो या ठिकाणी जो संपलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहूया परत एकदा स्कोर जो पर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. टोटल स्कोर जो आहे 33 धावा आहेत. 1 गड्याच्या मोबाईल्यात 3 षटकं संपलीत. अजून 2 षटकं यायची बाकी आहेत. ही सरासरी जर राहिली तर कमसे कम 55 ते 60 धावा धावाला कधी ह्या पूर्ण होण्याची शक्यता आहे PBS संघाची, किंवा त्यापेक्षा कमी पण होतील, त्यापेक्षा जास्त पण होण्याची शक्यता आहे. कारण इथं रागपसरे वस्ती संघ कशा प्रकारे अगदी आपण गोलंदाजी करतोय ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. इथं भन्नाट वेग आपल्याला या चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि चेंडू पोहोचेल फाईन लेगला. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. आदरणीय आनंदशेठ निंबळकर साहेबांचं आगमन झाले आणि इथे पहा निलेश बाद. निलेश बाद धक्का क्रमांक 2, 2 बाद 37 धावा. निलेश शेडगे वैयक्तिक 10 धावा बनवत बाद झालेले. 2 चौकार आलेत आणि 5 चेंडू मात्र तो खेळला होता. फलंदाज बाद. सूरज माने 2 जुळे भावी आहेत ना. जुळे नाही पण दिसायला बऱ्यापैकी चुलत मावस. आकाश आणि सूरज ही जोडी मात्र फेमस आहे. बिग हिट केलाय. चेंडू लॉंगॉलला माधवच्या बॅटमधून मात्र चेंडू पोचेल. खिलाडी के मस्तक पे दस्तक और 6 रन. षटकार. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. धाबलेक वाढला गेला 44 आणि 44 पैकी 33 धावा एकट्या माधव लांगेच्या आहेत. जबरदस्त फलंदाजी आणि ह्या 33 धावा अवघ्या 14 फक्त 33. उजव्या हाताने
फुल टॉस चेंडू. इथे आपण पाहतोय खूप मोठं अपील केलं गेलं होतं, परंतु इथे चेंडू बॅटला सुरुवातीला लागला असं मात्र पंच कळवत आहेत. नशीब बलबत्तर दोघांचंही, म्हणजे गोलंदाजाचं नशीब बलबत्तर, इथे चेंडू बॅटवरती मिळेल जाणार नाही, आणि फलंदाजाचं नशीब बलबत्तर, निदान चेंडू बॅटला स्पर्श तरी केला आहे, तो धोका निर्माण झाला असता. या दरम्यान पहा चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू आलाय कुठे, चेंडू पोहोचला गेला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, आणि इथे 2 धावा आल्या. धावफलकावरून पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 46 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 13 धावा आल्यात या षटकात. एक फलंदाज बाद झाले, संतोष रागपसरे यांनी मात्र हे 4थं षटक टाकले. पहिलं षटकसुद्धा संतोष रागपसरेने टाकलं होतं. अशी 2 षटकं त्यांनी टाकलीत आणि एकूण धावा खर्च केल्या त्या 25 धावा त्यांनी खर्च केल्यात, आणि विकेट मात्र 2 मिळवलेल्या आहेत संतोष रागपसरे यांनी. सामना रागपसरे वस्ती स्पोर्ट्स क्लब यांच्याविरोधात PBS ही लढत आपण पाहतोय. 46 रन 46 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जातं ते आपण पाहूया. वेळ कमी आहे रागपसरे वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाला, त्यामुळे आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचं षटक, आणि शेवटच्या षटकासाठी सचिन पाथरकर, एक पाथरकर आहे आणि एक सचिन पाथरकर आहे. इकडे एक आकाश माने आणि सूरज माने असे 2 भाऊ. इकडे एका बाजूला इकडे माधव लांगे आणि सुनील लांगे, इकडे अतुल पाथरकर आणि त्याचबरोबर सचिन पाथरकर आहे. तसे 2 भावंड आहेत, एक सूरजदादा निंबाळकर आणि एक मनोज बेल्लेकर. मी ही गोष्ट नेहमी सांगत असतो, मानला तर भाव असतो. तुम्ही मनापासून किती नातं जपताना त्याच्यावरती डिपेंड असतं. नाहीतर मग एक भाऊ मोठा असतो, एक भाऊ छोटा असतो, आणि कोणत्या तरी एखाद्या भावाकडे खूप पैसा आला ना, मग तो भाऊ भाऊ राहत नाही, मग तो दादा होतो. म्हणून मानलं तर भावे, मनापासून काय नाती जपताना कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती ही सर्वश्रेष्ठ मानली जातात. इथे मात्र फलंदाज बाद होईल. मंगेश नवीन अगदी आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो आलेला आहे तो सुनील लांगी, माधव लांगी आणि सुनील लांगी, बाळाचा भाऊ हा सुनील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज जो आहे इकडे अतुल, जो माफ करा सचिन, जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. कामगिरी करावं लागेल ते मात्र सचिनला. पंचाकडे हलकंसं अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं. रिव्हर्सचा प्रयत्न होता, इथे चेंडू काय बॅटवरती आला नाही, मिडल होऊ शकला नाही चेंडू. लेग बायचवरून एक सिंगल येईल, धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या 49 धावा धाबलकवरतीच्या आहेत. एकूण फलंदाज बाद आहेत ते 3. शेवटचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत, आणि पहिली अवांतर धाव आली. पहा रागपसरे वस्ती संघाकडून पहिली अवांतर धाव आली, पहिली लेग बायचवर पण धाव येताना पाहायला मिळाली. म्हणजे अजून वाईड बॉल नो बॉल एकही नाही आहे,
हे कौतुक असेल. बाईच्या रूपाने सुद्धा एकही धाव नाही, फक्त एक धाव आली ती लेग बाईची जी आत्ता आली, एक एक्स्ट्रा आहे. आणि इथे मात्र फलंदाज कोणता बाद आहे, थांबा, झेलबाद की धावबाद सर? ओके, रनआउट आहे. माधव डांगे. आपण मगाशी जी चर्चा करत होतो की जर 3 षटकामध्ये 33 असेल तर 5 षटकात 55 होण्याची आहे. आणि आता परिस्थिती काय पहा, इथे परिस्थिती अशी आहे, 5वं षटक चालू आहे, शेवटचा चेंडू आहे आणि 49 धावा आहेत. म्हणजे अजून अर्धशतकसुद्धा संघाचं पूर्ण नाही आहे. म्हणजे 4 षटकात 46 होत्या, आत्तापर्यंत 3च धावा आल्यात. त्याच्यात एक अतिरिक्त आहे लेग बाईच. कौतुक असेल सचिनचं. इथे मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय, एक धाव. आणि अर्धशतक संघाचं पूर्ण झालेलं आहे. शेवटच्या षटकात फक्त 3 धावा आल्यात. अतुल आणि सचिन या 2 बंधूंचं मात्र कौतुक असेल. चांगल्या प्रकारची कामगिरी होताना पाहायला मिळाली. इथे शेवटच्या षटकात सचिनने फक्त 3 धावा खर्च केल्यात, एकूण आल्या 4, एक अतिरिक्त आहे. आणि धापारकावरती धावासंख्या आपण पाहतोय 50 धावा बनवल्या आहेत. 51 धावासंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. भीमसेना माथाडी कामगार संघटनेचे लोहगावचे अध्यक्ष आदरणीय केशवभाऊ राखपसरे संघमालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. पलीकडच्या बाजूला अगदी संजय शेठ गायकवाड सुद्धा त्यांच्या समेत ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं केशवभाऊ राखपसरे यांच्या मालकीचा असणारा हा राखपसरे वस्ती संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात असणारा जो काही संघ आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे PBS अर्थात पुरुषोत्तम बाळा शितोळे यांच्या मालकीचा असणारा एक संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पण याच्यानंतरचा जो काही सामना आहे त्या सामन्याकडे आपल्याला जाऊन पोचायचं आहे. यानंतरचा होणारा सामना लोहगावचा, अजून एक सामना आहे मला वाटतं, पंचाला पाणी आणि बॉल. बोल भवानी माता की गळ्यामध्ये माळे लोंबती. आघाडीची जोडीसुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोचली जात आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय सचिन पाथरकर आणि धनंजय खलसे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय इथे 50 धावा बनवले, 51 धावासंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. यानंतरचा होणारा सामना जो आहे लोहगावचा राजा उत्तरेश्वर आणि त्यांच्या विरोधात सोमेश्वर स्पोर्ट्स असा मात्र यानंतरचा सामना आहे. तर मी आता विनंती करेल, टॉस या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे, टॉस का बॉस इथे मात्र कोण होणार? लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाची लिस्ट आलेली मला बघू, प्लेइंग 11 तर खेळाडूंची प्लेइंग 11ची लिस्ट माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे.
प्लेइंग 11 याप्रमाणे असणार आहे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर. प्लेइंग 11 याप्रमाणे: निलेश निंबाळकर, सुमित निंबाळकर, नवाज शेख, कुणाल वाघमारे, निलेश खांदवे, संदेश नांगुडे, संदेश नानगुडे, नानगुडे, ओके, यश निंबाळकर, सूरज निंबाळकर, त्यानंतर संदेश ढगे, राहुल कापसे आणि कुमार शेळके अशी प्लेइंग 11ची लिस्ट आहे. 12वा कोण आहे तुमच्यात? दुसऱ्या डावाला सुरुवात आहे. कॅप्टन आलेले आहेत निलेश दादा. तर आता सुमित आहे कॅप्टन, आमचे सुमित निंबाळकर. स्ट्राईकला धनंजय खिलसे, नॉन ट्रॅकच्या बाजूला सचिन पाथरकर आणि गोलंदाज मरकती गोलंदाज प्रत्यय वडे. हा पहिलं षटक टाकण्यासाठी या दरम्यान अगदी पूर्णपणे जो रेडी आहे. सोमेश्वरचा कॅप्टन अजून आलेला नाही. एक धाव आली, एका धावसंख्येने खातं खुललं गेलं. बिनबाद 51 धावसंख्येचा पाठलाग. सोमेश्वरचा कॅप्टन, सोमेश्वरच्या कॅप्टनला शेवटचा पुकार. हे षटक संपायच्या आतमध्ये जर तुम्ही आला नाहीत तर कदाचित पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या दरम्यान अगदी चेंडू हवेत असेल आणि पहा शून्यावरती परतावा लागले. सुमित निंबाळकर, लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाचे कॅप्टन अर्थात लोहगावचे असणारे रॉबिन उत्तप्पा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रॉबिन उत्तप्पा आमचे सुमित जे आहेत त्यांच्यावर कृपा गोपालची आहे आणि माझ्यावर कृपा गोपालचीच आहे. आणि खास करून आमच्या दोघांमधला दो आमचा तेजस आहे. चला ना, सोमेश्वरचा कॅप्टन आलाय, आपण टॉस करू. हां, या दरम्यान अगदी चेंडू सुंदर त्या अडवण्याचा प्रयत्न, चेंडू हातात आला नाही. टॉस करण्यासाठी मी या ठिकाणी माथाडी कामगार संघटनेचे असणारे लोहगावचे अध्यक्ष रागपसरे वस्ती संघाचे असणारे संघमालक मी केशवभाऊ रागपसरेंना विनंती करेन, भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करेन. भाऊंच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. इथे आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला आहे, कव्हरला चेंडू पोहोचला आहे, क्षेत्ररक्षण सुरेख असेल आणि एक धावेल. धाबलं की पुढे जाईल. 3 धावा आहेत, एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक पहिलं चालू असताना टॉस या ठिकाणी जो होतोय यानंतरच्या सामन्याचा आणि विश्वभंज शुभासे टॉस होत असताना कोण जिंकते ते मात्र आपण पाहूया. टॉस झाला आणि टॉस का बॉस लोहगावचा राजा उत्तरेश्वर ऑन द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. इथे चेंडू हवेत, फलंदाज बाद. चल अब गेम स्टार्ट करते हैं.
धक्का क्रमांक दुसरा या दरम्यान जो बसलाय, पहिलं षटक चालू असताना दोन फलंदाज, पहिलं षटक मात्र जे संपलंय, दोन फलंदाज बाद झाले आणि 3 धावा आहेत. 1 2 3. नवीन फलंदाज गणेश धुमाळ आहे आणि स्ट्राईकला धनंजय खलसे आघाडीचा फलंदाज अजून आहे आणि गोलंदाज संतोष अलकुंटे. भन्नाट वेगाचा चेंडू संतोष अलकुंटेचा आपण पाहतोय. चला लोहगावचा राजा उत्तरेश्वर, आपण आता डकआउटकडे हळूहळू प्रस्थान करा. 12वा खेळाडू इथे कंपल्सरी आहे. ऑर्गनायझर टीमला विनंती, 12वा कंपल्सरी आहे. इथे आपण पाहतोय 5 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये. एक वैशिष्ट्य निश्चितप्रमाणे जे आहे की आमचे तेजस सर यांची किती मस्ती आम्ही केली, कितीही आम्ही तेजस सराबद्दल जरी बोललो पण तेजस सरांना निखिल कधी राग येत नाही, ही मात्र आनंदाची बाब. आणि तो येऊ नये, आल्यावर आमचं काही खरं नाही, त्याच्यामुळे तो येऊ नये हे महत्त्वाचं. या दरम्यान चेंडू हवेत आहे, झेल या दरम्यान मी की कुणी. या दरम्यान आपण पाहतो इथे धावलं कधी धावासंख्या जे असणार आहे ते षटक क्रमांक दुसरं चालू असताना 2/6 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि डू ऑर डाय हा सामना आहे रागपसरे वस्ती संघासाठी, त्यामुळे इथे जिंकणं हे गरजेचं, जिंकल्याशिवाय पर्याय नाही आहे. गोलंदाज तयार उजव्या हाताने परत एकदा संतोष अलकुंटे. इथे चेंडू हवेत, इथे झेल, फलंदाज बाद. धक्का क्रमांक तिसरा. चल अब गेम स्टार्ट करते हैं. आपण पाहतो इथे 2 षटकं संपलीत. पॉवर प्लेमध्ये 3/6 धावा आहेत, 3/6. नवीन गोलंदाज मार्कोती आलाय, निलेश शोडबे. आणि पहिला चेंडू निलेश शोडबेचा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते. धावसंख्या 7 रन, लॉस ऑफ 3 विकेट. टार्गेट 51 धावांकिंचं जे आहे आणि इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या 7 धावा आहेत. उर्वरित 18 चेंडू 44 धावा ज्या बनवायच्या आहेत.
वाईड आहे. ओके. पंचांनी एक गोष्टीप्रमाणे विचारली होती, स्टंपच्या बाहेर चेंडू आहे की नाही, हे मात्र चर्चा आपल्याला जी पाहायला मिळाली होती. व्हाईट बॉल आहे लागोपाठचा दुसरा. सेल नको का एक टाकायचं चालू ना धाबला धावसंख्या जी आहे ती इथे एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 9 धावा धापल्यावरती ज्या आहेत. 9 रन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे काही धावा आहेत त्या 12 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईलला. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जे काही चालू असताना व्हाईट बॉल. एक नवीन चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. मला तो नवीन चेंडू जो काय आहे तो शिकतोय असं मला वाटतं. मैदानाच्या आतमध्ये एक नवीन चेंडूचा वापर करण्याचा त्याच्याकडून जो काही प्रयत्न आहे तो मात्र आपल्याला जो पाहायला मिळतोय. इथे सूर्यप्रकाशचा झेल धक्का क्रमांक 4. 4 बाद 13. चौदा चेंडू आणि 38 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. गोलंदाजी म्हणत होती तयार. भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस मात्र जो पाहायला मिळाला आहे. धाबरका धावसंख्या जी आहे ती आता स्थिर असणार आहे. 13 धावा आहे. 4 फलंदाज बाद आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यानंतरचा सामना जो आहे तो सोमेश्वर यांच्या विरोधात सामना या ठिकाणी जो आहे तो लोहगावचा राजा उत्तरेश्वर. कॉलबॅकचा राऊंड यानंतर जो असणार आहे आणि त्यामध्ये उत्तरेश्वर लोहगावचा राजा या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः या संघाने इथे फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी जो घेतलेला आहे. व्हाईट बॉल आला आहे. धाबले एकीने पुढे जाईल. धाबला धावसंख्या 14 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 चालू असताना आमचे निलेश सर आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चेंडू डॉट जाईल आणि 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापल्या 4 बाद 14. 12 चेंडू 37. 12 चेंडू 37. क्रिकेटची स्पर्धा रंगली ही पहा ओव्हर संपली. गालाघाटा सपान आन मान शान मान सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. इथं ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय.
तिसरं षटक अगदी जे संपले गेले DJ Kiran चमके शुभा की तलवार चमके थँक्यू. तिसऱ्या पंचाकडून निर्णय आलेला आहे. लेग बी फोर्ससाठी या ठिकाणी आपण पाहतो इथे अपील जे आहे इथे फलंदाज बाद आहे की ते मात्र पाहिलं जाते. थँक्यू. आणि परतावं लागले फलंदाजाला. तिसऱ्या पंचांचा जो काही निर्णय आपल्याला येताना जो पाहायला मिळाला आहे त्यामुळे इथे धक्का क्रमांक बसला जाईल 5वा. 5 बाद. धावाफलकावरती धावसंख्या जी आहे 14. 5 बाद 14 धावा आहेत. आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये इथे आता नवीन फलंदाजी मार्कवरती आहे तो आता राहुल रागपसरे हा नवीन अगदी फलंदाज आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती मात्र काय करामत करणारे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. जो गोलंदाज आहे तो रुपेश महाडिक आहे जो गोलंदाजी मार्कवरती आहे. उजव्या हाताने परत एकदा पंचाला पार करून परत एकदा चेंडू डावला जाताना पाहण्यामध्ये. एकूण चेंडू टाकले ते आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही धाव ही गोलंदाजाने खर्च केलेली नाही आहे. प्लस एक फलंदाज त्यांनी बाद केला. म्हणजे 12 चेंडू 37चा सामना होता. म्हणजे 12 चेंडू 37 जो सामना होता तो 12 चेंडू 37, त्यानंतर 11 चेंडू 37, 10 चेंडू 37, आता 9 चेंडू 37. परत एकदा हा चेंडू अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला आहे आणि चेंडू डॉट लागोपाठचा 4था चेंडू डॉट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय खूप सारा मित्रपरिवार जो उपस्थित आहे. मग त्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं आगमन झालेलं आहे. ते लोहगावचा राजा उत्तरेश्वरचे असणारे माजी उपाध्यक्ष आदरणीय अभिमन्यू मोजे साहेब ज्यांच्या माध्यमातून छपाई सौजन्य आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं. मी विनंती असेल अभिमन्यू मोजे साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेन. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रणय साठे, त्याचबरोबर राहुल खांदवे मास्तर, अमोलजी खांदवे याही मान्यवरांचं आगमन झाले. सर्वांचं मी उत्तरेश्वर करंडाकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो लोहगावचा राजा उत्तरेश्वर तो मंडळाच्या वतीने.
आत्तापर्यंत आपण पाहिलं 5 चेंडू डॉट गेलेत उजव्या हाताने. चेंडू हवेत असेल आणि विकेट इथे मिळते. मिडल ओव्हर पण पहिली निर्धाव ओव्हर बरोबर ना. मिडल ओव्हर ही पहिली प्रत्येक वेळेची आहे. ही PBSचा गोलंदाज आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण बघतो PBSच्या अजून एका गोलंदाजाने निर्धाव षटक टाकले. त्याचं नाव आहे ते रुपेश महाडिके. गणेश खांदवे हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब यातील असणाऱ्या 18 वर्षाच्या खेळाडूने सुद्धा या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकले आणि प्लस 2 विकेट घेतलेले आहेत. प्रत्येक वेळेने त्यावेळेस काय विकेट वगैरे घेतले होते का? किती? 1 2 प्रत्येक वेळेने निर्धाव षटक टाकले त्याचे सुद्धा 2 विकेट आल्या. गणेश खांदवे या छोट्या सुद्धा 2 विकेट आले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय रुपेश महाडिकने सुद्धा निर्धाव षटक टाकलं. त्यांनी सुद्धा 2 विकेट घेतल्या. शेवटचं षटक प्रत्यय वडे आणि जो फलंदाज आहे तो सचिन बोडके हा आहे आणि नॉनच्या बाजूला संतोष रागपसरे आहे. 6 चेंडू 37 धावा. इथे विकेट 12 चेंडू 37 चा सामना. आता 5 चेंडू 37. हा चेंडू परत एकदा डॉट असेल. चेंडू निर्धाव असणार. मला वाटतं परत एकदा ठरवले की आता याही सामन्यात कदाचित निर्धाव षटक टाकायचं आहे. हा त्याचा निर्णय आहे कदाचित. परंतु आता आपल्याला पाहायचं आहे की त्याचा जो मानस आहे तो मात्र पूर्ण आहे. समोरच्या बाजूला जो फलंदाज आहे कारण राहिलेले 4 चेंडू 37 धावा अशक्य असं आव्हान आहे. पण आता परत एकदा डॉट गेलाय. लागोपाठची 3 चेंडू प्रत्येने डॉट टाकलेत आणि या डावात लागोपाठचे चेंडू डॉट आलेत एकूण 9 चेंडू डॉट प्लस 3 फलंदाज सुद्धा बाद झाले. परत एकदा डॉट आहे. 10वा चेंडू डॉट आलाय लागोपाठचा. खूप मोठा विजय इथे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे पहा इथे 5 षटकांच्या लढतीमध्ये 50 धावा झालेल्या आहेत 10ची सरासरी. पण 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती अवघ्या 14 धावा आहेत 4.4 ओव्हरला. 7 बाद 14. अजून एक चेंडू डॉट आलाय. आपण हे कधीच विसरू शकत नाही की एक काळ असा होता की PBS संघ सुद्धा नेहमी अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जात होता. खूप अडचण असायची PBS संघासमोर. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती त्या संघाचं वर्चस्व पहा किती मोठं होताना पाहायला मिळत आहे. बक्षीस फेरीमध्ये सुद्धा पोहोचलेला संघ आहे PBS. आणि अजून एक निर्धाव षटक प्रत्यय वडे आणि सगळ्यात मोठा विजय असेल 36 धावसंख्येने या दरम्यान आत्ता या कॉलबॅकमधला. आणि त्याच्यानंतर सर्वात निचंक्य धावसंख्या असेल एका डावातली ती 14 धावा रागपसरे वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाची. मॅन ऑफ द मॅच.